कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. माडांच्या राया, आंबे, सुपारी, केळीच्या बागा, फणस, काजू, कोकमाची झाडे आणि डोंगर उतारांवर केलेली भातशेती हे खूप मोठ्या प्रमाणात आहे. असा निसर्गाचा वरदहस्त लाभलेला कोकण म्हणजे स्वर्गच जणू. तर चला आज आपण अनुभवूया या कोकणाचा एक निसर्गरम्य प्रवास. कोकण परशुरामाची रूपा ही कोकण. कोंबड्याच्या आरवण्याचा आवाज कोकण. गाई बैल वासरांची पहाट कोकण. खूप आतुरतेनंतर तो दिवस आलेला. आता आम्ही चहा पितो. सुंठीचा चहा पितो गाईज. काय पैसा नाही. ओके, मोबाईल होल्डरला पैसा गपवला ना गाईज. जाम विकायला लागून आलीच. पहिले दिवशी विकायला लागली गाईज. चला चहा पिऊन आपण निघू. गाईज सोन्यामत तुरची बैलजोरी. मोरया जय. बाय बाय बाय. मोरया. ये बघ खड्डो आई शपथ. शट यार शट. हे दुकानं चालू आहेत का बंद आहेत भाई? आहेत वाटतं चालू. हाय चालू. हाय चापण आहे पण झालंय का ते आता आपला ट्रिपला 71 किलोमीटर्स ओनली. ठीक है, नॉट एन ऑप्शन. 4 तास 15 मिनट अजून बाकी है. देन उसके बाद फिर पहुंचेंगे भाई. गडबड आहे. आई शपथ, उतरायला काय कसरत लागते रे भाई. एक नंबर ना. काय किलोमीटर्स 71. चले भाई, गरम गरम काहीतरी चहा वगैरे पिऊ. आई शपथ लय थंडी लागते. पाणी ना धुल्लं लागली. So this is our first break at what is the location? काय लोकेशन आहे?
चला चला फटाफट चहा पिऊ मग गलटी मारू जास्त टाइम नाही आपल्याकडे. सो गाईज दुसरी अपडेट तिसरी अपडेट कती अपडेट आहे गाईज. आमचा ॲक्च्युली विषय कसा झाला आहे माहिती आहे का. आम्ही हा जो चेस्ट शोल्डर आणलाय ना हा एक आहे याने एक आणलाय यो. याचा विषय काय माहिती आहे ॲक्च्युली आमचा हेल्मेट पण आहेत ना हेल्मेटचा जो माउंट आहे ना यो मी आता इथं फोनचा लावला माउंट. मग अशी गोप्रो लावला होता. गोप्रो आजचं सध्या आयफोन वापरते कारण ऊन नाही त्याच्यामुळे आयफोन देईल परफॉर्मन्स चांगला. पण जेव्हा ऊन येईल तेव्हा मग गोप्रो टाकीन त्याच्यात कारण गोप्रोची क्वालिटी एवढी खास नाही गाईज. दिस इज अ कनेक्टर. आणि ॲक्च्युली विषय असा आहे का आम्ही थांबलो ना आता बराच किलोमीटर आम्ही केलाय कवर. आणि हायवे बघा हायवे एक नंबर चुम्मेश्वरी हायवे. आणि मंगाशी धुका गाडीला काय धुका लागत होता. हेल्मेट बघा पूर्ण ही पूर्ण पट्टी दिसे ना पूर्ण धुक्याची आहे. मी करतो एवढा धुका अजून जाय नाही नंतर असा हात फिरायला काय धुका काय मला माहिती नव्हतं. मायक्रो फायबर पूर्ण वाला झालाय. गाडीची अवस्था एकदम एक नंबर झाली भाई. दिस इज माय. आणि ही आपल्या भावाची नवीन गाडी बघू शकता तुम्ही. ओ कॅमेरामध्ये नाही आला. कंटेनर कुत्ताना बघू शकता तुम्ही काहीच. हे बघा भाई प्रोटीन के डब्बे बेच रहा हूँ और ये क्रेटीन का डब्बा ये एक जा रहा है और ये कौन सा है भाई ये मूसली का डब्बा. सो आता करंट अपडेट. आम्ही आता महाबलेश्वरचे घाटन आहोत. महाबलेश्वरचे थोडा पुढं आय थिंक इकडं हा या साईडला महाबलेश्वर. ही तुम्हाला लोकेशन दाखवतो 2 मिनिटं. यो पूर्ण महाबलेश्वर इथून पूर्ण तो लास्ट टाइम आलो होतो महाबलेश्वरला. एक नंबर लोकेशन आहे. परत आता मालवण टूर गोवा टूर जेव्हा होईल त्याच्यानंतर एकदा तरी महाबलेश्वरला जाऊ दिवसांनी. मी आता राईड होतच राहतील गाईज. आता पार्टनर खतरनाक भेटला आता टेन्शन नाही. दिस इज द बिगिनिंग. सध्या काच पुसतंय सध्या दिसत नाही काही काच पुसतंय. ठीक आहे आता डायरेक्ट भेटू नाश्ता करायला. नाश्ता करून काय त्या पुढं बघूया. थँक्यू. व्ह्यू दाखवायचे ना. हा आता व्ह्यू पण बघायचे तुम्हाला तर आता व्ह्यू बघायचं. कुत्री बघा शकता गाईज. हा पहिला व्ह्यू आहे. पहिला सकाळी आम्हाला तो धोका देणारा पहिला माणूस आहे ना तो आहे कल्पेश. साला 2 महिना आधी आम्हाला आधी सांगतोय मी येईन सकाळचे तुमच्या व्हिडिओ करायला पावा करायला. भाईला रात्री फोन 4 मिनिटं आधी स्टेटस टाकला होता. 4 मिनिटानंतर त्याला मी फोन केला. फुल रिंगिंग झाला फोन. एक पण फोन नाही उचलला. धोकादायक घरा भेटू कपलेश. बहुत मशक्कत है रे इसमें. लेट्स गो. काय बोलतो. हाँ प्रॉपर.
धुका किती पडलो असा दिसूक नाही भयात किती धोका पडलो तो गाडी कसं चालवायची समजत नाही का याका काय बोलतोस चूल पेटवली या कोकणात कोणीतरी चूल पेटवली असा म्हणून आज का दूर निघतो बाहेर हेल्मेटची काच वरती कर अरे मेले हेल्मेटचे काच वरती कर तोंडाला थंडी हवा लागून गोरा पडशील खवटी गाव विलय राजा खवटी गावात दुकाच लय अरे आता जस्ट रत्नागिरीला पोचलो आम्ही बाईक वगैरे पार करून आणि आता नाश्ता आलाय आमचा सो मस्त नाश्ता वगैरे करतो आणि मग आता इथून काहीतरी 1-1.5 तासाचा प्रवास आहे 70 किलोमीटर समथिंग काहीतरी आहे गणपतीपुळे आणि मग गणपतीपुळेला पोचलो डायरेक्टली जेवू वगैरे जिप लाइन करेंगे आरे वारे बीच पे गोरा घावना गाय घावना एकदम लाइट वेट नाश्ता दिस इज आवर मेकअप किट एक्सपेन्सिव्ह मेकअप किट या हॉटेलला आम्ही थांबलोय तालुका चिपळूण 2 वाजल्यापासून निघलो आता किती वाजता आपण 12 वाजता गणपतीपुळेला पोचून रूम वगैरे घेतली फक्त सामान ठेवण्यासाठी हेल्मेट आणि गोप्रो सगळं काय आता दर्शन करत आलो गणपतीपुळेचं गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. येथील गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे अशी मान्यता आहे. सह्याद्री पर्वतातील डोंगराळ भागात विराजलेली नैसर्गिक मूर्ती आणि जवळच पश्चिमेला अरबी समुद्र त्यामुळे हे देऊळ आगळे वेगळे आहे. गणपतीची मूर्ती डोंगराच्या बाजूला असल्याने तिला प्रदक्षिणा घालण्यासाठी संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालणे क्रमप्राप्त मानले जाते. 1 किलोमीटर लांबीचा हा प्रदक्षिणा मार्ग समुद्र, वाळूचा किनारा आणि नारळ पोफळींच्या झाडांमुळे अतिशय विलोभनीय आहे. मंदिराचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर समुद्रकिनारी असून इथली बाप्पाची मूर्ती जी आहे ती 400 वर्ष जुनी आहे. जस्ट दर्शन घेतला आणि दर्शन घेऊन महाप्रसाद खातो. लय डोलं झोमतात. रात्री 2 वाजल्यापासून रायडिंग करतो. आता वाजले किती 1 वाजला आलो होतो. 10 तास झालं. 10 तास गाडी चालवतो. हालत पूर्ण खराब झाली. डोलं सुजलं काहीच. सो मित्रांनो आता गणपतीपुळेवरून दर्शन वगैरे झाला आणि दर्शन होऊन चेंज वगैरे करून आम्ही एक रूम घेतली होती सगळं सामान वगैरे ठेवायला आणि चेंज वगैरे करून आता चालू आरेवारला झिपलाईन करायला. ते आरेवाऱ्याची बीच बघा. सो गाईज आता गणपतीपुळेशी आरेवारीला आलो. कालपासून नुसता भोबाटा गेलेला. झिपलाईन करायचे आया आलो आरेवारीला. झिपलाईनच बंद आहे. कोणची नरकी लागली काय माहिती. पूर्ण मूड ऑफ झाला. कल्पेशी लागली. आया येऊन झिपलाईनच बंद आहे. आता काय करू आम्ही. आता गप जातो देवगलीला. त्यांचे कुणकेश्वर लास्ट डेला जर चालू असली तर करू नाही तर बघू. कवा नशिबान असेल तर होईल. पूर्ण मूड ऑफ झाला. काय बघतो. अजून एक दुःखद घटना काहीच. दुःखद नाही पण ठीक आहे. झिपलाईन तर नाही करायला भेटली. मी टँक म्हणजे जे निगाड घालते ना मी त्यासाठी थायपॅड मागवलेलं का तर स्क्रॅच पडताना. ऑलरेडी माझी गाडीला हे बघा हे बघा हे ऑलरेडी आधी स्क्रॅच पडलेला होता तर त्यासाठी मी असं ये साईडला बघा हे पॅड येतं ना असं हे पॅड लावला तर भाई तो पारला काय पारला माहीत नाही.
क्या पनवती आहे गाईच हे आता आरेवारे रोडला आता काय बघत जाऊ आम्ही गणपतीपुलेशी आलो नाही ग अर्धा तास ट्रॅव्हल करून आता अर्धा तास पाठी गावा जाऊ आधीच दम लागला अशी कोणची पनवती लागली आपल्याला कल्पेश भोईर कोकणातील अवाक करणारा आणि सूर्यमंदिराच्या धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्वावर प्रकाश टाकणारा हा एक समुद्रकिनारा देवघळी बीच. देवघळी समुद्रकिनारा कशेली गावातून साधारणतः 700 मीटर अंतरावर आणि जमिनीपासून 40 मीटर खोल आहे. ह्या बीचला महाराष्ट्राची बटरफ्लाय बीच म्हणून देखील संबोधले जाते. रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातील कशेली येथे देवघळी बीच स्थित आहे. गाईज लय दमलोय बाबा आता टोटल मावशी आवाज दिला तर देवगली बीच बघून आता आलो आम्ही. आता वाजलं कधी आता गाड्याला किती वाजलं ना 5 5:15 काहीतरी वाजलं. आता इथून अजून पण 100 किलोमीटरवर रूम आहे आमची कारण रूम आम्ही डायरेक्टली मालवणला बुक केली कारण उद्याचा जो रूट आहे पूर्ण तो नॉर्थ गोवा आहे पंजिम साईडला तो तिथून तो इझी पडेल आम्हाला. आत्ता अजून जरा स्ट्रेच करावं लागेल 103 किलोमीटर काहीतरी समथिंग सो तो स्ट्रेच करून मग भेटूया रूमवर. तर गाईज बऱ्याच असा अथंग प्रयत्नानंतर आम्ही येऊन पोचलो आहे मालवणला. पहिली ऑर्डर देतो आणि अशी बोलतो झोप आली मला. नॉनव्हेज बिर्याणी चिकन बिर्याणी 220 हाफ फुल रहेगा. एक में 2 खा पाएंगे. बाउल में देते हम उसमें रहेगा 170-180 ग्राम. हॅलो काशीला का 2 एक काय करा किती येते तू कितना खाते उसके ऊपर भी रहता है. दूसरा क्या ऑप्शन है ऑप्शन है राइस में राइस में फ्राइड राइस है फ्राइड राइस में शेजवान फ्राइड राइस कितने का 170. ठीक है एक काम करते बिरयानी ला पहले चिकन बिरयानी फुल ला 220 का फिर उसके बाद में फिर लेता हूँ दूसरा वाला पाण्याची बॉटल वरतीच राहील ना. ठीक आहे जायची हां तर गाईच चालू आहे ना व्हिडिओ. हां तर आम्ही काहीतरी कशेलीवरून निघलो 5 वाजता आणि 5 वाजता निघून आत्ता वाजलो 9:54. इतका टाईम आम्हाला ट्रॅव्हलिंग लागला फक्त किती 103 का 104 किलोमीटरसाठी. कोकण चकवा लागलेला मला चकवा बहुतेक तेच रस्ता दिसत होतं तेच ब्रिज दिसत होतं फाटलेली फुल ते रोडला काही कवा रूमवर जाते असं झालं होतं. फायनली पोचलो रूमला. रस्ता कसला पूर्ण जंगलांची तुला कोल्ह दिसलं का नाही. तू कोल्हू होते 2 कोल्ह दिसलं म्हणा. कोल्हू फाटलेली वापी झालं मग काय करायचं. कोल्हू स्वतः ते गाई माहिती हा ते गाईंचाच अंगवालेल्या माझी कसली गाडी पास मारली मी चढताची 2 कोल्ह मारली तुला बोललो तू मुली गाव दे डर का माहोल पैदा होते मी तुला काही बोललो नाही. कसली 2 कोल्ह दिसला मला शपथ बोलू फाटली फुल माझी बोलू का आज काहीतरी होते बोलू राहणार काय आणखी नव्हता. आता कोस्टल डिस्ट्रिक्टवर बस हायवेची गाडी टाकू डायरेक्ट काय गणपती वगैरे कॅन्सल झालं. रूम काय झाली बाकी काय झाला काय नाही त्याने आता जेवायला लागून लई भूक लागली दुपारपासून काही झालं नाही. आता इथून मग घरी गेल्यावर जेवण वगैरे घरी म्हणजे रूमवर गेल्यावर डिटेलमध्ये सांगतो तुम्हाला काय काय आता आहे टाईम आमच्याकडे. आता जरा जवळपासचे मित्र आले येणार आहे जो हाय हॉटेल पनवेल साईडचे यो हॉटेल आमचं हॉटेल रिच आणि मग गाईज खूप दमलो गाईज 3 किलो जाऊन झोपायला लागेल. काय काय दुखते आवडे गाडी कव्वा तसं चालवली. किती किलोमीटर झाला आपला 400 गद्दे झाला 420 का 22 झाला 420 म्हणजे
अप्रॉक्सिमेटली काहीतरी 450. 2 वेळेला पेट्रोल टाकायला लागला ना, टाकी खाली होतली दुसरी. 2 वेळेला टँक फुल केला होता तरी 25. हा पेट्रोल कधी लागेल? पेट्रोल भरपूर लागेल. दुपटीन लागेल म्हणाले, 12,000 पेट्रोल लागेल म्हणते. गोवा बी बाकी आहे. तर उद्या नॉर्थ गोवाला जाऊ. तिथं क्रूज तर फिक्स आहे आमची, बट वॉटर स्पोर्ट्सचा काय आहे ते बघू. लय दमलो अशा हालतमध्ये नाही जाऊ शकतो. बघू. मी तर अगदी जडू नको वॉटर स्पोर्ट. ऊन बिन लागेल परत सगळा. ते लोकेशन नाही पाठवलीस मी? पाठवली. फोनला काल लावली. हां मला पाठवली. तिचा नंबर गाईज जेवण भेटतो तुम्हाला रूममध्ये सगळा डिटेलमध्ये सांगतो. सो गाईज आता जेवण वगैरे आलो आणि रूम बघा. आता आमचं रूमचा आउटसाईड व्ह्यू बघा. सो जेवण वगैरे करून आलो. रूम बघितला असेल तुम्ही कसं आहे. लय दमलो आहे आज गाडी चालवून पूर्ण बॉडी पेन होतं. सो तब तक के लिए बाय बाय. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय. उद्या गोव्याला जाणार आहे आम्ही. क्रूज आणि वॉटर स्पोर्ट्सचा प्लॅन आहे, बट बघू जसं कंडिशन वाईज करू प्लॅन. सो बाय बाय. गुड नाईट. टेक केअर.